नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 8वीच्या इतिहासाचा तिसरा घटक पाहणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला आणि दुसरा घटक पाहिलेला होता। त्याच्यामध्ये युरोपियनांचं आगमन भारतात कसं झालं आणि त्यांनी सत्ता स्थापनेचे कसे प्रयत्न केले याच्याविषयी माहिती घेतली होती। तर या घटकामध्ये आपण जो की तिसरा घटक आहे याच्यामध्ये ब्रिटिश सत्तेचे परिणाम याच्याविषयी माहिती घेणार आहोत। तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना हा पॉइंट आपण पाहूयात। भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या याच्याविषयी माहिती आपण या अगोदरच्या घटकामध्ये घेतलेली आहे। सुरुवातीला पोर्तुगीज भारतात आलेले होते, त्याच्यानंतर डच आले, त्याच्यानंतर इंग्रज आले, त्याच्यानंतर फ्रेंच आले आणि यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या आणि यांच्यामध्ये नंतर सत्ता संघर्ष झालेला होता। पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेमध्ये उतरलेले होते। इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झालेला होता आणि कालांतराने ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले आणि पोर्तुगीजांनी मुंबई हे महत्त्वाचं जे बंदर होतं, मुंबई हे ते बंदर ब्रिटिशांना दिलेलं होतं। त्याच्यामुळे यांचा विरोध कमी झाला होता। परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच आणि भारतातले जे काही संस्थानिक होते किंवा स्थानिक सत्ता ज्या होत्या त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आलेला होता। तर याच्याविषयी आपण आता माहिती घेऊयात। तर भारतामधली जी प्रबळ सत्ता त्या कालखंडामध्ये होती ती मराठ्यांची सत्ता होती। यांच्याशी ब्रिटिशांचे 3 युद्ध झाले होते, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात। तर मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातले प्रमुख केंद्र होते आणि हे जे केंद्र आहे ते पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना दिलेलं होतं। त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती। माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली। त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांना शिरकाव करण्याची संधी प्राप्त झाली आणि तिथून मराठा आणि ब्रिटिश यांच्यामध्ये युद्धास सुरुवात झाली होती। तर मराठा आणि ब्रिटिश यांच्यामध्ये 3 युद्धे लढली गेलेली होती। ही जी 3 युद्धे झाली होती ती 1774 ते 1818 या कालखंडामध्ये झालेली होती। मराठे व इंग्रज यांच्यातील ही 3 युद्धे झाली। पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने ब्रिटिशांना तोंड दिलं होतं, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली होती आणि हे जे पहिलं युद्ध आहे ते 1775 ते 1782 या कालखंडामध्ये झालेलं होतं आणि 1782 मध्ये सालबाईचा तह होऊन हे युद्ध समाप्त झाले होतं आणि याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो, सालबाईचा तह कधी झाला होता? 1782 मध्ये झालेला होता। हा पॉईंट लक्षात असू द्या। आणि याच युद्धादरम्यान ब्रिटिशांनी वेगवेगळे तह केले होते, ते सुद्धा लक्षात असू द्या। सुरतचा तह सुद्धा पहिल्या युद्धादरम्यानच झाला होता, तो रघुनाथराव यांनी ब्रिटिशांशी केलेला होता। त्याच्यानंतर पुरंदरचा तह सुद्धा झालेला होता आणि हा जो पुरंदरचा तह आहे तो ब्रिटिशांनी किंवा हेस्टिंगनी मराठ्यांशी केलेला होता आणि त्याच्यानंतर वडगावचा तह सुद्धा झालेला होता आणि मोठ्या प्रमाणात मराठ्यांची सरशी या युद्धात झाली होती। त्याच्यानंतर आपण तैनाती फौज हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्याविषयी माहिती घेऊयात। 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आलेला होता आणि यानेच ही तैनाती फौजेची पद्धत भारतभर वापरली होती। सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते। त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार
केलेला होता। तर तैनाती फौजेवर बऱ्याच वेळा प्रश्न सरळ शैलीमध्ये असेल किंवा MPSCमध्ये सुद्धा विचारण्यात येतात, त्याच्यामुळे हा पॉईंट लक्षात असू द्या। या तैनाती फौजेचा जो करार केला जात होता भारतीय सत्ताधीशांशी, त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट असत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात। तर एखाद्या राजाने तैनाती फौज जर स्वीकारली तर त्याच्यामुळे ब्रिटिशांकडून त्यांना काय मिळत याच्याविषयी आपण माहिती घेऊया। या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन मिळत असे, म्हणजे ब्रिटिश लष्करी मदत करतील असे आश्वासन भारतीय सत्ताधीशांना देत असत। ती फौज स्वीकारण्यासाठी भारतीय राज्यांवर काही अटीसुद्धा घातल्या जात असत, त्या अटीविषयी आपण माहिती घेऊया। तर पहिली अट जी असे ते भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर स्वीकारणं गरजेचं असत, म्हणजे ब्रिटिशांचं जे लष्कर होतं ते भारतीय राज्यात येऊन काय करेल तर त्यांचं संरक्षण करेल असं ठरवण्यात आलं होतं। त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्याच उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा लागत असे। तिसरा पॉईंट होता त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावेत, म्हणजे इतर सत्ताधीशांशी जर संबंध ठेवायचे असतील तर तिथं ब्रिटिशांची मध्यस्थी असणे गरजेचे आहे, म्हणजे पोर्तुगीजांशी संबंध असेल किंवा डचांशी ठेवायचा असेल तर तिथं ब्रिटिशांना मध्यस्थीच ठेवावे लागत असे। त्याच्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट होता आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट किंवा प्रतिनिधी त्यांना ठेवावा लागत असे, म्हणजे एका प्रकारे त्या राजाचं स्वातंत्र्यच हिरावून घेतल्या जात असे, म्हणजे इथं ब्रिटिशांचे लष्कर येणार आणि त्यांना या सुविधा त्या राजाकडून देणं गरजेचे असे। भारतात काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपले स्वातंत्र्य गमावलेले होते। तर ही जी पद्धत आहे ती सर्वप्रथम कोणावर वापरण्यात आली याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो। जो हैदराबादचा निजाम होता याने सुरुवातीला तैनाती फौजेचा स्वीकार केलेला होता, त्याच्यानंतर म्हैसूरवर 1799 तैनाती फौज लादण्यात आली होती, त्याच्यानंतर मग तंजावरवर लादण्यात आली। 1802 दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी वसईचा तह केला आणि या तहानेच त्याने काय केले तर तैनाती फौजेचा स्वीकार केलेला होता, हा पॉईंटसुद्धा लक्षात असू द्या। आणि त्याच्यामुळे काय झालं तर बाजीराव पेशव्याचं स्वातंत्र्य तो गमावून बसलेला होता। आणि याच कालखंडात 1803 ते 1806 या कालखंडामध्ये ब्रिटिश आणि मराठ्यांचं दुसरं युद्ध झालेलं होतं, म्हणजे 1802 वसईचा तह होऊन तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि नंतर दुसरं मराठा इंग्रज युद्ध झालं होतं। तर हा जो तह केलेला होता हा तह काही मराठा सरदारांनी मान्य केलेला नव्हता। राज्यात इंग्रजांचा हस्तक्षेप वाढू लागला होता, तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारले आणि तिसरं युद्ध झालेलं होतं, जे की 1817 ते 1818 या कालखंडामध्ये झालं होतं। आणि 1818 बाजीरावाने शरणागती पत्करल्यानंतर महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली होती। 1818 त्याने शरणागती पत्करली। या दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती। शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकलेला होता, म्हणजे इकडं महाराष्ट्रावर सत्ता 1818 स्थापन केली तेव्हा दिल्ली जी होती ती दौलतराव शिंदे यांच्या ताब्यात होती। आणि जनरल लेक याने काय केलं तर दौलतराव यांचा पराभव करून दिल्लीवर सुद्धा सत्ता स्थापन केली, त्यामुळे संपूर्ण भारत त्यांच्या ताब्यात आलेला होता। ब्रिटिशांनी पेशवाईचा अंत 1818 जरी केलेला असला तरी सातारा इथं जे राजे होते ते छत्रपती प्रतापसिंह यांना मात्र गादीहून काढलेलं नव्हतं, म्हणजे मराठी लोकांचा विरोध मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी त्यांना नाममात्र गादीवर ठेवण्यात आलेलं होतं। पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवरच होते।
इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राजकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली होती. म्हणजे ग्रँड डफ यांची रेसिडेंट म्हणून कुठं नेमणूक केली? सातारा इथं नेमणूक केली होती. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे पाठविण्यात आलं आणि 1847 त्यांचा तिथे मृत्यू झालेला होता. आणि सातारचं हे राज्य वाचवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न रंगो बापूजी गुप्ते यांनी केलेला होता. रंगो बापूजी गुप्ते हे छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी होते आणि यांनी इंग्लंडला जाऊन प्रतापसिंह यांना गादी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. म्हणजे ब्रिटिशांनी त्यांना काशीला जेव्हा पाठवलं होतं त्यांना गादी परत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते, परंतु त्यांना न्याय मिळालेला नव्हता आणि ते पुन्हा परत येऊन 1857च्या उठावामध्ये सहभागी झाले होते. त्याच्याविषयी आपण माहिती पुढे घेऊयातच. आणि 1848 लॉर्ड डलहौसीने काय केलं तर दत्तक विधान नामंजूर करून सातारचे राज्य खालसा करून ते काय केले तर ब्रिटिश सत्तेमध्ये विलीन करून टाकलेलं होतं. डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून सातारचे राज्य खालसा केले. त्यापूर्वी छत्रपती प्रतापसिंह हे सातारा येथे राज्य करत होते आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जे कार्य केलं त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. तर सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवण्याचे कार्य त्यांनी केलं होतं. म्हणजे शहरात पाणी आणण्यासाठी तलाव त्यांनी बांधलेले होते आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली होती. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकविण्यासाठी पाठशाळासुद्धा त्यांनी बांधली होती. तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथसुद्धा त्यांनी छापून घेतले होते. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून त्यांनी छापला होता. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला होता. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनशी स्वतः लिहित असत. तर त्यांचे हे कार्य आहे. आणि याच्यातला 1827 लिहिलेला सभानीती हा ग्रंथ लक्षात असू द्या, ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. यानंतर आपण ब्रिटिश सत्तेचे भारतात काय काय परिणाम झाले याच्याविषयी माहिती घेऊयात. तर पहिला पॉईंट आहे दुहेरी राज्यव्यवस्था. प्लासीची लढाई झाल्यानंतर त्याच्यात विजय प्राप्त केल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हने 1765 बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणलेली होती. या व्यवस्थेमध्ये महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने म्हणजे ब्रिटिशांनी स्वतःच्या हाती घेतले होते, तर त्या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम मात्र बंगालच्या नवाबाकडे ठेवले होते. यालाच दुहेरी व्यवस्था म्हणून किंवा दुहेरी राज्यव्यवस्था म्हणून ओळखल्या जाते. तर याद्वारे काय करण्यात आला होता तर आर्थिक ज्या काही बाबी आहेत त्या ब्रिटिशांनी स्वतःच्या हाती घेतल्या होत्या आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम मात्र बंगालच्या नवाबाकडे दिलेले होतं. हा पॉईंट लक्षात असू द्या. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटायला लागला आणि कंपनीचे जे अधिकारी होते ते इतके श्रीमंत झाले की ते इंग्लंडला गेल्यानंतर त्यांना नवाब म्हणून सुद्धा ओळखल्या जात असे. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये यामुळे टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले होते. त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. पार्लमेंटने केलेले कायदे. तर ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवर बंधने आणण्यासाठी पहिला कायदा जो केला होता तो 1773 केला होता. त्यालाच रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणून ओळखले जाते. म्हणजे प्रत्येक 20 वर्षानंतर हे कायदे करण्यात आले होते आणि पहिला कायदा 1773 करण्यात आला होता. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आलेला होता. म्हणजे 1765 पासून 1772 पर्यंत बंगालचा जो
गव्हर्नर होता त्याला बंगालचा गव्हर्नर म्हणून ओळखल्या जात असे आणि 1773च्या कायद्यानुसार त्याचं नाव बदलून काय करण्यात आलं, गव्हर्नर जनरल असं करण्यात आलं होतं. आणि असा पहिला गव्हर्नर जनरल होणारा कोण होता मग, लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा होता. हा पॉईंट पण लक्षात असू द्या, याच्यावर प्रश्न विचारण्यात येतात. हा गव्हर्नर झालेला पहिला व्यक्ती होता वॉरन हेस्टिंग. मुंबई व मद्रास इलाक्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सुद्धा त्याला देण्यात आला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समितीसुद्धा नेमण्यात आली होती. आणि 1773च्याच कायद्याने सुप्रीम कोर्टाची स्थापनासुद्धा भारतामध्ये प्रथम करण्यात आली होती. बंगालमध्ये सुप्रीम कोर्ट स्थापन केलं होता. हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 1781मध्ये कायदा करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर 1784मध्ये जो कायदा करण्यात आलेला आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे, ज्याला पिट्सचा भारतविषयक कायदा किंवा पिट्स इंडिया ॲक्ट म्हणून ओळखल्या जाते. हा कायदा 1784मध्ये मंजूर झाला होता. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ, ज्याला बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणून ओळखल्या जाते, ते निर्माण करण्यात आले होते. म्हणजे कंपनीचा जो राजकीय कार्य आहे ते काढून घेण्यासाठी नियामक मंडळ इंग्लंडमध्ये निर्माण करण्यात आले होते. कंपनीला भारतातील राज्यकारभार विषयक आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला दिलेला होता. 1813मध्ये ब्रिटिशांनी एक रेग्युलेटिंग ॲक्ट केला होता. तेव्हा त्याद्वारे भारतात जो व्यापार करण्याची परवानगी आहे ती इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटनमधल्या सर्व व्यापाऱ्यांना देण्यात आली. फक्त त्याला अपवाद होता, भारतात जे चहाचा व्यापार केला जातो तो मात्र कंपनी करणार असं ठरवण्यात आलं होतं. आणि चीनसोबत जो व्यापार केला जात असे तो सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीलाच एकाधिकार दिला होता. आणि या 2 बाबी सोडून मग सर्व बाबीवर व्यापार करण्याचा अधिकार सर्व व्यापाऱ्यांना ब्रिटिशांनी दिलेला होता. त्याच्यानंतर 1833मध्ये एक ॲक्ट करण्यात आला, त्याद्वारे भारतात मुक्त व्यापार करण्याची परवानगी ब्रिटिश व्यापाऱ्यांना देण्यात आलेली होती. त्याच्यानंतर 1853मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केलेले होते. 1853च्या कायद्यानेच ICS परीक्षा सुरू करण्यात आली होती, म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षासुद्धा सुरू करण्यात आली होती. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आलेले होते. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ करण्यात आली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्यायसंस्था हे इंग्रजाच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. आणि या सर्वाविषयी आपण माहिती घेऊयात. तर पहिला पॉईंट आहे मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती भारतात केली होती. पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी भारतात नोकरशाहीची निर्मिती केली होती. हे सर्व स्टेट बोर्डमधले पॉईंट असल्यामुळे जशास तसे विचारल्या जाऊ शकतात. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनलेला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम लॉर्ड कॉर्नवालिस यांनीच घालून दिला होता. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचे पगारसुद्धा वाढवलेले होते. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार कमी करावा यासाठी त्यांनी पगारसुद्धा वाढवले होते. आणि कंपनीच्या व्यापाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असे नियमसुद्धा त्यांनी लादलेले होते. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली होती. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी प्रशासनाच्या सोयीसाठी जिल्हावार विभागणी केली होती. आणि तिथं जिल्हाधिकारी हे पद निर्माण करून काय केलं तर जिल्ह्याचा सर्व कारभार त्याच्या हाताखाली दिला होता. म्हणजे जिल्हा शासनाचा तो प्रमुख असे, म्हणजे जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आलेलं होतं. आणि तेव्हा जिल्हाधिकाऱ्याला कोणकोणते कार्य होते हे सुद्धा महत्त्वाचे पॉईंट आहेत, विचारल्या जाऊ शकतात. तेव्हा जिल्हाधिकारी कोणकोणते कार्य करत असे मग महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली होती. म्हणजे 1853च्या कायद्यानुसार ICS परीक्षा भारतात घेण्यात येऊ लागली होती. आणि जिल्हाधिकारी हे पद त्यामार्फत
भरल्या जात असे। त्याच्याकडे कार्य कोणते होते? महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता सुव्यवस्था राखणे आणि जिल्हा शासनाचा तो प्रमुख असे एवढे पॉईंट महत्त्वाचे आहेत, लक्षात असू द्या। त्याच्यानंतर लष्कर व पोलीस दल ब्रिटिशांनी कसे निर्माण केले याच्याविषयी माहिती घेऊ। भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रज विरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची महत्त्वाची कामे होती। म्हणजे लष्कर निर्माण कशासाठी करण्यात आलं? तर भारताचा जे प्रदेश मिळवला आहे त्याचं संरक्षण करणे आणि भारतातला नवीन प्रदेश मिळविणे आणि इंग्रजाविरोधीचे जे उठाव झाले ते मोडून काढण्यासाठी लष्कराची निर्मिती करण्यात आली होती। देशात कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे। म्हणजे देशातल्या भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सुद्धा ब्रिटिशांनी निर्माण केलेले होतं। त्याच्यानंतर ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्थेविषयी आपण माहिती घेऊ। इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली। म्हणजे इंग्लंडमध्ये जशी न्यायव्यवस्था आहे तशी न्यायव्यवस्था भारतात लागू करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता। प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन करण्यात आलेले होते। त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती। कायद्यापुढील समानता ब्रिटिशांनी कशी लागू केली याच्याविषयी माहिती घेऊ। भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते। न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जात असे। म्हणजे पूर्वी वेगवेगळे राज्य असल्यामुळे त्यांचे वेगवेगळे कायदे असत आणि न्यायदान करत असताना जातीनुसार भेदभाव केला जात असे। म्हणजे तिथं जो राजा ज्या धर्माचा किंवा जातीचा आहे त्याला जास्त सवलती मिळत असत आणि दुसऱ्या जातीवर तिथं अन्याय केला जात असे। लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची एक संहिता तयार केली आणि सर्व भारतात एकच कायदा लागू केला। कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी भारतात रूढ केलं। हा पॉईंट महत्त्वाचा आहे। म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं तर लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली एक विधी समिती नेमली आणि त्याद्वारे भारतात सर्वत्र समान कायदे लागू करण्यात आले होते। हा पॉईंट महत्त्वाचा आहे। या पद्धतीत सुद्धा काही दोष होते। युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे अस्तित्वात होते। नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत। न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती। खटले वर्षानुवर्षे चालत असत। म्हणजे ब्रिटिशांनी जी न्यायव्यवस्था लागू केली होती त्याच्यातले दोष या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेले आहेत। तर याचे दोष काय होते तर युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी काय करण्यात आलं होतं? स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं। त्यांच्यासाठी वेगळे कायदे सुद्धा करण्यात आलेले होते आणि हे कायदे भारतातील जे सामान्य लोक आहेत त्यांना समजत नसत, कारण ते इंग्रजीमध्ये असत। आणि ब्रिटिशांनी निर्माण केलेली जी न्यायिक व्यवस्था होती ती खूप खर्चिक होती। ती भारतीयांना काय होत असे तर परवडत नसे। त्यामुळे खटले वर्षानुवर्षे सुद्धा चालत असत। हे त्याच्यातले दोष होते। इंग्रजाची आर्थिक धोरणे याच्याविषयी माहिती घेऊ। प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली। अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले। ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले। त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल त्यांनी केले नाहीत। इंग्रजांचे मात्र तसे नव्हते। म्हणजे पूर्वीचे जे राजे होते ते भारतात आले आणि इथेच स्थायिक झाले। त्यांनी वेगळे असे काही बदल केले नव्हते, पण ब्रिटिशांनी इथं आर्थिक धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले होते। इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते। औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती। या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली होती। त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला आणि भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात झालेले होते। यानंतर ब्रिटिशांचे जमीन महसूल विषयक धोरण याच्याविषयी आपण माहिती घेऊया। इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती। शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत। जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते। म्हणजे ब्रिटिश येण्याच्या पूर्वी गाव हे काय होते स्वयंपूर्ण होते। शेती आणि उद्योग यांच्याद्वारे गावाचा सर्व कारभार चालत असे। जमीन महसूल हे त्या कालखंडात राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते। इंग्रज पूर्व काळात पिकानुसार शेतसारा आकारला जात असे।
पीक जर चांगलं आलं नाही तर शेतसाऱ्यात सूटसुद्धा देण्यात येत असे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जात असे. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसे. पण ब्रिटिशांनी जी महसूल व्यवस्था लागू केली होती त्याच्याद्वारे काय काय झालं याच्याविषयी आपण माहिती घेऊया. उत्पन्न वाढविण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती ब्रिटिशांनी केली होती. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त केल्या जाईल असा नियमसुद्धा त्यांनी केलेला होता. तर याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात. ब्रिटिशांनी जी जमीन व्यवस्था लागू केली त्याच्यामध्ये काय काय बदल झाले तर इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी केली होती. रोख रकमेत ठराविक वेळेत शेतसारा भरावा असा नियम त्यांनी केला होता. शेतसारा वेळेत न भरल्यास जमिनीसुद्धा जप्त करण्याचा नियम त्यांनी केला होता. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषणच होत असे. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये रयतवारी ही पद्धती वापरण्यात आली होती आणि वर जमीनदारी असेल. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिटिशांनी जमीन महसुलाच्या पद्धती वापरलेल्या होत्या. आणि या ब्रिटिशांनी वापरलेल्या नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम काय झाले याच्याविषयी आपण माहिती घेऊया. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्जसुद्धा घ्यावे लागत असे. त्यामुळे शेतकरी काय झाला होता तर कर्जबाजारी झालेला होता. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत असत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्याचे शोषण या कालखंडात करत असे. तर हे पॉईंटसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात. शेतीचे व्यापारीकरण याविषयी आपण माहिती घेऊया. याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. म्हणजे खेड्यातले शेतकरी पूर्वी काय करत असत तर अन्नधान्य मोठ्या प्रमाणात पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागविण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. म्हणजे भारतात ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी काय केलं, कापूस, नीळ, तंबाखू आणि चहा हे जे नगदी पिकं होते त्यांना उत्तेजन द्यायला सुरुवात केली आणि त्याद्वारे व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हटले जाते. म्हणजे ब्रिटिशांनी भारतात कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिके लावण्यासाठी शेतकऱ्यांना जे भाग पाडलं त्याला शेतीचं व्यापारीकरण असं म्हटले जाते. हा पॉईंट लक्षात असू द्या. दुष्काळ, ब्रिटिश कालखंडामध्ये जे दुष्काळ पडले त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर सुद्धा फारसा खर्चही त्यांनी केला नव्हता. त्याच्यानंतर वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत काय सुधारणा झाल्या याच्याविषयी माहिती घेऊ. इंग्रजांनी व्यापार वृत्ती आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. त्यांनी कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधलेला होता. कोलकाता ते दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तार यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे लष्करी ठाणे एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही भारतात सुरू केलेली होती. या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागातील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागलेला होता. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास कसा झाला याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार
जबरदस्त कर आकारत असे, म्हणजे भारतातून इंग्लंडला जो माल जाईल त्याच्यावर जास्त कर आकारला जात असे आणि याउलट इंग्लंडहून जो भारतात माल येत असे त्याच्यावर खूप कमी कर आकारला जात असे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात माल भारतात येत असे। तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होत असे। अशा स्वस्त मालाची स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले। परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि अनेक कारागीर बेकार झालेले होते। ब्रिटिश आल्यानंतर भारतात काही नवीन उद्योगधंद्यांचा विकास झाला होता, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात। इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टीच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत, परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली होती। 1854 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली होती। याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो, हा पॉईंट लक्षात असू द्या। 1854 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली। 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली होती, हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या। 1855 मध्ये रिश्रा येथे पहिली तागाची गिरणी सुरू झालेली होती। 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केलेला होता। भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली होती। ब्रिटिशांचे भारतातील सामाजिक व सांस्कृतिक परिणाम आपण पाहू। 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यावर आधारित नवे युग साकारले होते। पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते। इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती। यासाठी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास ब्रिटिशांनी केलेला होता। 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली। हा महत्त्वाचा पॉईंट आहे, बऱ्याच वेळा परीक्षेत विचारण्यात येतो, त्याच्यामुळे लक्षात असू द्या। 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली होती। मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता। या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयामध्ये होऊ लागलेली होती। इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले। 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला होता, हा कायदा महत्त्वाचा आहे। 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केलेला होता। 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला होता। हे कायदे सुद्धा लक्षात असू द्या, याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतात। हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरलेले होते। प्रशासन चालविण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती। लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले होते। नवीन शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली होती। 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली होती। हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या। 1857 मध्ये कोलकाता, मुंबई आणि मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली। पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केलेले होते। तर अशा प्रकारे आपण तिसरा घटक पाहिलेला आहे। यानंतर आपण 1857चा उठाव हा घटक पाहणार आहोत। तर सर्वांना जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा। आज आपण इथंच थांबूयात। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।